मित्रांनो, जय शिवराय. आणि सगळ्यात महत्त्वाची मुलाखत म्हणता येईल, कारण की या बैलगाडा क्षेत्रात येण्याचं कारण, ज्या बैलाला बघून एखादा कुठलाही खेळ असू द्या, मग ती कुस्ती जरी असली तर त्या कुस्तीतला मल्ल बघून आपण त्या कुस्तीवर प्रेम करतो. तसंच या बैलगाडा शर्यतीत, बैलगाडा क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे माझ्या पाठीमागं जो बैल बघताय तुम्ही, बादल. आपण आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील बोरवाडी तांडा या ठिकाणी, आणि गेल्या जवळपास वर्षभरापासून या क्षेत्रात काम करतो आहे. पण बादलचीच मुलाखत राहून गेली. ज्या बैलामुळे या क्षेत्रात दाखल झालो त्याच बैलाची मुलाखत राहिली. आज योग आला आणि त्याची मुलाखत आपण घेऊ, जाणून घेऊ सगळा प्रवास. आता बऱ्याच लोकांना आता हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर शंकरपटातल्या लोकांना बादल कोण आहे, बादल काय चीज आहे हे सगळं माहिती आहे. पण 3 फेऱ्यातल्या लोकांना बादलचा परिचय कमी असेल, बादलचा परिचय करून देतो. आपल्यासोबत टीम आहे बादलची सगळी. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही बोलणार, एक तर परिचय द्या तुमचा, नाव सांगा. मी पहिलवान विजू राठोड, राहणार अंजनगाव तांडा. तर मी बादलचा सुट्टी मेकर आहे. सुट्टी मेकर? हा. मेन मालक तात्याराव राठोडे यांचा बादल. किती वर्ष झाले बादलला इथं तुमच्याकडे? बादलला 4थं वर्ष चालू आहे. आता सांगायचं झालं तर बादलला बघून मी या क्षेत्रात आहे. कारण की बादल, आता व्हिडिओ पण दाखवू, कारण की बादलची जी ठेवण आहे, त्याचं शरीर जर बघितलं आपण, त्याची धाव बघितली तर एक काळ होता तो, एक 3-3.5 वर्षापूर्वी माझ्या मते बादल आणि जलवाई गाडी पळायची. त्यावेळेस शंकरपटात एक मोठं वेगळं नाव होतं. आज काय परिस्थिती? आज पण तसेच सर, शंकरपटाचं म्हणजे खेळ पण खूप होतात इकडं. त्याच प्रकारे खेळ चालू आहे. पण जसं बैल जे पळतात आता सध्या काही कमी जास्त होतात, पण बैल सेम तेच शंकरपटमध्ये तेच दरार आहे. किती वर्षाचा झाला बादल आता? बादल असं सगळं म्हणजे 5 वर्षाचा आहे बादल. 5 वर्षाचा. आणि दात? 6 दात आहे. 6 दात झाला. आता ह्या इकडं पळताना फक्त सेकंदावरच पळाला का? सेकंडवरच पळाला. बिनजोड पण 5-7 बिनजोड झालेले त्याच्या नामांकित मधून. हो. बिनजोडला काय राहिलं निकाल? बिनजोडला गाड्या झालेल्या, 4-5 गाड्या झालेल्या त्याच्या. बरं. आता याचं येऊ करिअर नेमका कुठली खरेदी होती? खरेदी अशी होती सर, व्यापारीकडे होतं ते इथं. आपलं इथं एक गाव आहे छोटासा, ते त्यांचं होतं ते. पण आपले मामाला एक यांचे म्हणजे साले मेवणे यांचे, ते घेऊन गेले होते त्याला. मी त्यांच्याकडून यायला खरेदी केली. अच्छा. तात्राव घेऊन केली. केवढ्याची खरेदी होती बरं? त्या खरेदी काय 25,000ची खरेदी आहे त्याची. छोटं वासरू होतं. छोटं म्हणजे जवळपास 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वीची खरेदी असेल. 5 वर्षाची सर, म्हणजे 5 वर्षाची त्याच्याकडे पाहण्यासारखं बी नव्हतं ते. पण एक त्याचा किस्मत असा चांगला आहे की एक महाराष्ट्र केसरी बनण्याचं त्याचं किस्मत. त्याच्या अगोदर कुठले बैल होते दावणीला? कोणतंच नाही. म्हणजे हा पहिला घेतला आणि घडवला आणि यानेच नाव केलं. किती गुलाल असेल साधारण? याचे 200, 225 एक नंबरचे गुलाल आहे. 1 नंबरचे गुलाल आहे. हो. आता मित्रांनो, ही खरी परिस्थिती आहे. हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. कारण की बादलला मी जसं बघतोय या क्षेत्रामध्ये, जलवा आणि बादल ही जोड ज्यावेळेस पळायची शंकरपटात, ते एक वेगळी दहशत राहायची. आपण बघायचो ही गाडी जर पळाली तर लोक दूरदूरून आलेले लोक गर्दी करायचे मैदानात यांची गाडी पळताना बघण्यासाठी. कधी जोड फोडली नेमकं जलवा आणि बादलची? जोड एक 3 महिने चालले ते सोबतला. त्याच्यानंतर थोडं काही कारणास्तव बैलाला खिलाई नव्हती, त्याच्यामुळे आम्ही एक दिवस घरी थांबलेलो होतो. बादल आणि एक इकडं चिमटा म्हणून बैल पळत होता, त्याने नंबर केला होता एकच फक्त. त्याच्यानंतर मग काही जलवाचे नंबर, काही याचे असे 15 नंबर झाले. त्याच्यानंतर 12 महिने ही जोड पळाली बादल आणि जलवा. त्याच्यानंतर कोणाच्या गाड्यात पळाला? त्याच्यानंतर बब्यात पळाला, बुलढाणा हिंद केसरी बब्या. त्याच्यानंतर गोविंदात पळाला, मल्हारमध्ये पळाला, करण साहेब गुणावत राजेवाडी. परत असे सध्याच्या घडीला जेवढे 3 फेऱ्याच्या मैदानात, 3 फेऱ्याच्या मैदानात जेवढे बैल पळत आहे त्या बैलांच्या गळ्यात पळून बसलेल्या टोटल बैलात पळालेले सर, एकही बैल राहिलेले नाही पळत. आता याची कुठली जात बरी? ही कोणतीच जात नाही सांगता नाही. गावरान पण बोलता येईल, बेरड खिलार पण बोलता येईल त्याला. असे 2 बकासूर बघतो आपण. हो, तेच क्वालिटी, सगळ्या सर्व गुण संपन्न तसाच. तोच
आज शरीर जर बघितलं त्याचं तर शरीर जसं सुरुवातीला होतं तसंच आज शरीर आहे त्याचं. असंच आहे तर जसं आहे पहिल्यापासून तसंच आहे. आणि कुठल्या खांदी पळतो? डाव्या दोन नंबर, डावीनी ठाम आहे. डावीने ठाम आहे. बरं. पहिले उजवीने पण नंबर केलेले त्यानं, पण डावीला पळायला लागलं, डावीलाच राहिलं. आता शंकरपट म्हटलं की जवळपास पब्लिकनी चांगलेच राहते पहिलं पळायला. हो. याचं काय परिस्थिती पब्लिकनी? पब्लिक भिताड आहे सर. ते जसं मथुर पडतो तसं भिताडच समजायचं त्याला. असं काहीच नाही कुठं त्याला. किती पब्लिक असली, जेवढी पब्लिक असली तेवढं जास्त पळणार ते. आता ज्यावेळेस बैल पळायचा त्यावेळेस चर्चा भरपूर होती बादलची. हो. मग त्याला विक्रीसाठी तुम्हाला फोन वगैरे नाही आला? आले भरपूर फोन आले. कुठपर्यंत वर तरी? त्याचे 21 लाखापर्यंत मागणी झालेली त्याची. 21 लाखापर्यंत मागणी झाली. पण मालकाने म्हणजे तात्रा भाऊ नाही दिलं तो बैल आपल्याला. म्हणजे बघा मित्रांनो, शंकरपटात पळणारा बैल आणि आज दावणीला बांधून ठेवला. आज काय परिस्थिती बरं? आज पळतोय आज त्याच गतीने पळतो? आज पण त्याच गतीने पळतो सर. ते सेकंड मध्ये तर पहिला दुसरा नंबर हा फिक्स आहे त्याचा. बरं. आणि बिनजोड पण मध्ये पण खात्री आपल्याला, पण अजून काही घेऊन गेलेलं नाही तिकडे. तुम्ही हे खेळ पुढे वाढवले का नाही? म्हणजे सेकंदावर पळवलं तुम्ही, बिनजोडला कमी प्रमाणात पळवलं. मग 3 फेऱ्याच्या मैदानात आज आपण बघतो चर्चा जास्त होती, प्रसिद्धी होती. आता तुमच्याकडचेच काही बैल, तुमच्याच दावणीचे बैल मोठमोठ्याला रकमेत विकल्या गेले. थोडंसं एकदा नाव सांगा, कुठले कुठले बैल तुमच्या दावणीचे होते जे आता मध्यंतरी विकल्या गेले? मध्यंतरीमध्ये एक लक्ष म्हणून होता तेच मालकाचा, तो एक विकला. डायमंड विकला. असे तर देवाबाई, हिंदकेसरी देवाबाई ह्याच दावणीतला आहे. त्याच्यानंतर चिक्याबाई, हे चिक्या कुठला? इथंच बोरड तांड्यात. नाही, कोणाला विकला तो? इकडे सातारा साईडला. अच्छा. आणि हा पण म्हटलं ना तुम्ही वादळ? वादळ आपल्या दावणीतलं नव्हतं सर ते, पण आपल्याला त्याच्यात भाग होता समजा घ्यायचा, खरेदी विक्री बनवणं त्याला, म्हणजे आपल्या नावाखाली तो. मग या बादलमुळेच ही कुठेतरी दावण म्हणावं लागेल एक चांगली. आणि सुरुवात झाली. काय तुम्ही काय करता ते सांगा? नाही, आपण बी क्षेत्रातील कापूस व्यापारी आहे ना आपण. अच्छा. तुमचं नाव सांगा. बाबासाहेब भासू पवार. बादल सोबत काय नियोजन? बादल सोबत पूर्ण नियोजन आहे पहिल्यापासून. बादल आला तेव्हापासूनच एक खेळ झाले ना. नाहीतर इथं तांड्यात काहीच माहित नव्हतं बादल कुठला आहे. आणि हे माणसं बोरवाडी तांडा कुठं आहे संभाजीनगरला कळालं नाही. बादल पासूनच सुरुवात झाली. हा. आणि आज बी बादल पासूनच ओळखीते. बोरवाडी तांडा बादल म्हणल्यावर ओळखीते लोक. नक्कीच बादलमुळे एक वेगळा परिचय गावाचा झाला. हो, बादलमुळं लय मोठा परिचय झाला. कोणत्या गावाचे बोरवाडी तांड्या सांगितलं ते म्हणते नको नको यार, बादलचे गावाचे का? अरे हा, त्याच्यामुळं बादलमुळं लोकांचे परिचय झालं. तांडा मार्केटमध्ये आलं. आता मूळ मालकाकडे जाऊ. मूळ मालकाशी बोलू. नमस्कार दादा. नमस्कार. नाव सांगा तुमचं. मूळ मालक ना तुम्ही बादलचे? तात्याराव राठोड. तात्याराव राठोड. राहणार इथलेच? बोरवाडी तांडा इथलेच. आता किती लोक राहतात बरं बादल सोबत? भरपूर राहते, भरपूर लोक आहे सगळे. दोस्त मंडळी 5-25 लोक. आता तुम्हाला या क्षेत्रात अगोदर काही ज्ञानच नव्हतं? नाही, काय आयडिया होती? काहीच नाही. आयडियाच नव्हती ना. मी फक्त लोकांचे बैल पटावर गेले ते बघायला जात होतो तेवढंच पाहण्यासाठी. आणि मग हे कसं सुचलं की आपण एखादं गोरं खरेदी करावं आणि त्याच्या माध्यमातून या क्षेत्रात उतरा? अचानक काय मी घेतलं, मला आपण बी करून पाहू. तर हे गोरं घेतलं, तर नंतर काय 6 महिन्यातच हे गोरं पळायला लागलं. भरपूर बादल. भरपूर पळायला मैदान होतं पहिले इकडे? पहिलं मेखर सोडून देऊ. सोडा समोर. मेखरला पहिलं स्टार्टिंग मैदान. हा, मेखरचा. त्या स्टार्टिंगलाच पहिला नंबर घेतला. मग भरपूर नंबर केले. भरपूर नंबर केले. कुठं तिथं जायचं तिथं सगळ्या बैलापेक्षा 15-20 मिळेल अंतरच. मेखरचा म्हणजे तेव्हा किती महिने जातो तो? काय 12-1.5 वर्षाचा असेल. मोठा नव्हता, जास्त बारीकच होता. कुठलं मैदान मोठं त्याचं एक आठवणीत राहण्यासारखं मैदान कुठलं झालं तुमच्यासाठी? सगळे मैदान झाले. ते तळेगावला आठवणीतलं सगळ्यात त्या ठिकाणी काहीतरी वेगळा इतिहास घडवला. नाही, आता शिल्लोड सगळ्यातून मोठं. बुलेट जिंकली वादाने जलवानी दोन्ही. गाडी जिंकली तशीच. बर, ती गाडी अजून आहे? हा, गाडी तशीच.
आता तुम्ही जसं सांगितलं अगोदर, तुम्ही सांगत होता त्यांच्या कानात 27 लाख रुपये त्याची मागणी झाली म्हणे. त्या पुसतला झाली ती. तर मी ते माणसं सोडून येतात, पण मी आम्हाला द्यायचंच नाही. का जलवा बरं दिला तिकडे खेळ खेळताना 1 लाखाचा आम्ही. हां. तर मग जुडदार जेव्हा होता मी परकडले नाही, पण माझं ना आपल्याला मला आम्ही बोलवलं. तर मग आमच्या मनातच नाही झालं, द्यायचंच नाही म्हणून द्यायचंच नाही, इशेच कट केला आम्ही, दिलाच नाही बैल. त्याच्यानंतर 2-3 वेळेस मागणी केली. रामप्रसादनं 18 लाखात मागितलं त्याला, किती पैसे घेतो देऊन टाका मला बैल. गोविंदाला बादल आणला नाही मी सांगा, त्याला लई खुशामध्ये पण दिलाच नाही. अच्छा. आता त्याच्या बरोबरीत पाळणारे बरेच बैल बघतोय आपण, पश्चिम महाराष्ट्रात गेले पळताय. सगळ्या बैला सांग पाहिलं, पण कोणालाच कमी झालाच नाही कुठं. त्यालाच त्याच्या एक विश्वास पडायला येऊ कधी जास्तच. आता त्याच्यानंतर पण बरेच बैल घडवले तुम्ही. हो. आता याचं काय वेगळं पण वाटतं बरं? बाकीचे आता बैल बघता तुम्ही, यश सारखा फळच नाही, असं यश सारखं बादल सारखा फळच नाही बैलाला दुसऱ्या एवढा. कधी तो रेस असा आऊट झालाच नाही. पटार गेलो कुठं कोणत्या जाती रेस धरूनच पळणार, बाजूला पळणारच नाही. त्याची तिलाही खाशात मोठी. तुम्ही 3 फेऱ्यात का नाही उतरवला त्याला? आम्ही सेकंडवर आपण पट खेळायला लागलो ना, त्या रेषावर काढून उतरला आम्ही. एक पहिली ह्या क्षेत्रात पळणार नाही. अच्छा. त्याच्यामुळे आतापर्यंत सुद्धा त्या क्षेत्रात नाही. तर आपण जर आज बी आणला देऊ बैल, 1 महिना 15 दिवस जर प्रॅक्टिस केली, ते बैल तिला चालणार. क्लिअर चालेल का? हो. बरेच लोक ही मुलाखत बघतील आणि मुलाखत बघितल्याच्या नंतर कुठं समाधानही व्यक्त करतील, पण बऱ्याच मंडळींना माहिती नाही बादल. तर बादल शंकरपाटातलं एक वेगळं वजन, वेगळं नाव म्हणता येईल. आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बादलच्या मालकाने इतकी मोठी रक्कम येऊन सुद्धा, कारण की माझ्या डोळ्यासमोर मी आज बघतोय बैलगाडा क्षेत्रात आदत बैलांची मोठमोठ्या रकमेत विक्री होतीये. एखादा बैल चांगला पळतोय, त्या मालकाला कुठेतरी फायदा होतोय. पण आज बादल शंकरपाटातलं एक मोठं नाव, आणि तरीसुद्धा त्या बादलच्या मालकाने बादलला विक्री न करण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःच्या दावणीला बांधून ठेवला. आणि आज कुठेतरी मालकाचं नाव तो टिकवून ठेवतोय, मालकाचं नाव जिवंत ठेवतोय, हे महत्त्वाचं बघणं आहे. तर संपूर्ण मुलाखत कशी वाटली नक्की सांगा. बादल कसा वाटला हे सांगा. बादलला कोण कोण ओळखतं हे देखील सांगा. धन्यवाद.